तर शिवसेनेच्या नवनियुक्त खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आणि दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठक घेणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे आणि बैठकीनंतर सगळे खासदार संसद भवनात जाणार आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक घेणार आहेत। महाराष्ट्र सदनामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या बैठकीसाठी सगळेच खासदार काल रात्रीच महाराष्ट्र भवनामध्ये दाखल झालेले आहेत। शिवसेनेच्या नवनियुक्त खासदारांची बैठक दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आली आहे। आणि हे आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अजित पवार दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दिल्लीतली आपण ही दृश्य पाहतोय। तर अजित पवार हे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दाखल झालेले आहेत। आज अजित पवार देखील त्यांच्या नेत्यांची आणि इतर सगळ्या मंडळींसोबत महायुतीमधल्या सगळ्या नेत्यांसोबत एक बैठक घेणार आहेत। अमित शहांसोबत सुद्धा चर्चा करणार असल्याचं कळतंय। तर अजित पवार आता सध्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाणार आहोत। प्रशांत, आपण पाहतोय अजित पवार देखील आता दिल्लीत दाखल झालेले आहेत। बरोबर आहे। मी जिथे उभा आहे हे प्रफुल्ल पटेल यांचं निवासस्थान आहे। याच निवासस्थानी ते दाखल झालेले आहे। काही क्षणापूर्वी दाखल झालेले आहे आणि हे 26 जो रकाबगंज रोड हा जो हे जे शासकीय निवासस्थान आहे प्रफुल्ल पटेल यांचं शासकीय निवासस्थान आहे। आणि या प्रफुल्ल पटेल यांच्या शासकीय निवासस्थानी छगन भुजबळ जे राज्याचे मंत्री आहेत ते, त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत ते, आणि त्यानंतर सुनील तटकरे जे प्रदेशज्येष्ठ आहे आणि नवनियुक्त खासदार आहे हे दाखल झालेले आहे। एनडीएच्या बैठकीसाठी ते दिल्लीत दाखल झालेले आहे। यानंतर आता थोडी वेळ ते इथे थांबणार आहे। यानंतर ते थेट केंद्रीय सभागृहात जे संसद सभागृह आहे, जिथे संसद परिसरामध्ये जुन्या संसद भवनामध्ये आहे केंद्रीय सभागृह, तिथे ते बैठक होणार आहे। त्या एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहणार आहे। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव जे आहे सध्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे। त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। आता अजित पवारांना जो निर्णय घ्यायचा आहे की प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद द्यायचं की सुनील तटकरे यांना, पण निश्चितपणे हे महत्त्वाचं आहे की अजित पवार आता दिल्लीत दाखल झालेले आहे। म्हणाली नक्कीच, आणि त्यामुळे तिथनं सगळ्या घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास प्रशांत, धन्यवाद। तर अजित पवार हे आता दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। तर सध्या ते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी असून या ठिकाणी चर्चा सुरू आहे। आपण पाहूयात अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली होती। तो करीबन लोग है तो पूरा तो जरूर करेगी ना, 100% पूरा करेगी। सहयोगी जिस तरह से मांग कर रहे हैं सीटों की, क्या ऐसा कुछ नहीं है, ये खाली न्यूज है। सब ठीक ठाक होने वाला है, आप फिक्र मत करो। तर उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल झालेले असून एनडीएचा 5 वर्षांचा कार्यकाळ हा पूर्ण होईल, अजित पवार यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। तर अजित पवार आता दिल्लीमध्ये आहेत। निवडणूक निकालानं समाधानी नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली आणि अपयशाची जबाबदारी स्वीकारतो असं देखील अजित पवार म्हणाले आहेत। तर प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीदरम्यान अपयशाची जबाबदारी अजित पवार यांनी स्वीकारली असल्याची कबुली त्यांनी दिली आहे। अपेक्षित आकडा गाठू शकलेलो नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर बारामतीच्या निकालामुळे आश्चर्यचकित झाल्याचं सुद्धा म्हणाले। जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो 1991ला, तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता। यावेळेस कशामुळं त्यांनी मला पाठिंबा दिला नाही। तुमची जी जागा आहे बारामतीची ती आम्ही हारलो कारण बीजेपीने तिथे काम केलं नाही। कोण म्हणलं? अमोल मिटकरी म्हणा। नाही, अमोल मिटकरींना मी आज सांगितलं, अमोलजी मी तिथं 32 वर्ष काम करतोय, 33 वर्ष काम करतोय। आपल्याला जे कोणी ब्रीफिंग केलंय ते थोडंसं वेगळं झालेलं आहे। आपण असं बोलू नका, तसं काही झालेलं नाही। ज्याने त्यांनी आपापल्या परीनं काम केलं। बारामतीत मी कमी पडलो हे
निर्विवाद सत्य. आता ते कोणत्या कारणाकरता पडलो, काय पडलो, हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल. कारण तिथं जे म्हणजे सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळायला पाहिजे होता तसं काही बघायला मिळालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काही फार समाधानी नाही आहे. त्याच्यामध्ये ती सर्व जबाबदारी ही माझी आहे असं मी स्वतः मानतो. कारण जनतेने दिलेला कौल आहे. पण आम्ही कुठेतरी जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या करता कमी पडलो हे मला मान्यच करावं लागेल. आणि त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये जे काही अपयश आलेलं आहे या अपयशाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे. जे येऊ शकले नाही त्यांनी पण फोनवर संपर्क साधला आणि जे सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतोय की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की ह्यांनी संपर्क साधला, त्यांनी संपर्क साधला. असं काही झालेलं नाहीये. सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत. हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे.